नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तब्बल 1 लाख रिक्त पदांच्या मेगा भरतीची मोठी घोषणा केली आहे. ही भरती प्रक्रिया येत्या एप्रिल 2026 पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. राज्याच्या विविध विभागांमधील रिक्त जागा भरण्यासाठी सरकारनं 150 दिवसांचा विशेष कार्यक्रम आखलाय. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता राखण्यासाठी गट ब आणि गट क मधील अनेक पदे आता थेट MPSCच्या कक्षेखाली आणण्यात आली आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या विभागात अंदाजे किती जागा भरल्या जाणार आहेत. सर्वात मोठी भरती पोलीस विभागात होणार असून येथे सुमारे 20,000 पदांसाठी प्रक्रिया राबवली जाईल. जलसंपदा विभागात 14,000 जागा भरल्या जातील, ज्यासाठी TCS मार्फत परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. शिक्षण क्षेत्रातही मोठी संधी असून शिक्षकांच्या 10,000 आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या 5,000 अशा एकूण 15,000 जागा भरल्या जातील. महसूल विभागात तलाठी पदाच्या 1,700 नवीन जागांसह इतर 2,000 पदांचा समावेश असेल. या व्यतिरिक्त लिपिक, टंकलेखक आणि इतर विविध संवर्गातील 70,000हून अधिक पदे भरली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की यापूर्वी सरकारने 1,20,000 उमेदवारांना यशस्वीपणे नियुक्तीपत्रे दिली आहेत. आता पुढच्या टप्प्यात 1 लाख जागा भरण्याचे उद्दिष्ट असून पेपरफुटी किंवा भ्रष्टाचार रोखण्यासाठी अत्यंत कडक कायदे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मित्रांनो, एप्रिल 2026 पासून या सर्व भरतींच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करत आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सरकारी नोकरीच्या अशाच अधिकृत अपडेट्स आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि अभ्यासाला लागा. धन्यवाद.